मिळालेल्या माहितीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत शिक्षण घेत असताना तिची ओळख एका व्यक्तीसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या इंस्टाग्रामवरून झाली. सुरुवातीला मुलीने त्या व्यक्तीला प्रतिसाद देण्यास नकार दिला होता. मात्र आरोपीने वारंवार संपर्क साधत तिच्यावर दबाव टाकला आणि संवाद सुरू ठेवला. यानंतर आरोपीने मुलीला भेटण्यासाठी प्रवृत्त केले. 2 वेळा भेट झाल्यानंतर आरोपीने संधी साधत मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी हा मजुरी करणारा असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर येते. सध्या पीडित मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे. यातील जी पीडित आहे ती अल्पवयीन आहे, 14 वर्षांची. सुदर हद्दीमधील एका शाळेमध्ये ते शिक्षण घेत आहे, 8व्या वर्गामध्ये. तिची एका व्यक्तीसोबत इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली. इंस्टाग्राममधून त्यांनी एकमेकाशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. या दरम्यान जो इंस्टाग्रामवरील व्यक्ती होता त्याने तिला उकसावून तिच्यासोबत भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत बाकीच्या गोष्टींची मागणी करत तिच्यासोबत वारंवार चॅटिंग केली. त्यांनी सुरुवातीला मुलीने नकार दिला, परंतु इंस्टाग्रामवरील पुढील व्यक्तीने वारंवार तिला प्रोत्साहन दिल्याने ती ज्यावेळेस शाळेत आली होती सकाळी मागच्या आठवड्यामध्ये दिनांक 28 आणि त्याच्या अगोदर 17 तारखेला अशा 2 वेळा तिने त्याच्यासोबत भेट घेतलेली आहे. तर सुरुवातीला शाळेत आल्यानंतर तिने शाळेत न जाता त्या मुलासोबत ती टेकादार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये तिला घेऊन गेलेला आहे. ते शाळेचा ड्रेस हद्दीमध्येच एका सुलभ शौचालय या ठिकाणी बदलला आणि खाजगी कपडे घालून ती त्या हॉटेलमध्ये गेलेली आहे. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलेले आहेत. यातील मुलगी शाळेत गैरहजर असल्याने तिच्या ज्यावेळेस पालकांना शाळेकडून माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी त्याबाबत विचारपूस केली असता सदरची घटना उघडकीस आलेली आहे. त्यानंतर तिच्या पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील जो आरोपी आहे त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. जो आरोपी आहे त्याचं नाव आहे करण केशव केशी, वय अंदाजे 28 वर्ष आहे, राहणार गिट्टे गजान परिसरातील असून तो तपासामध्ये असून दिसून येत आहे. तो टाईल्स फिटिंगचे मजुरीने काम करतो आणि त्याचं क्राईम रेकॉर्ड पाहिला असता त्याच्यावर त्याचा कुठला पहिला गुन्हा दाखल झाला आपण